इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी. चेन स्नॅचिंग करणारे परराज्यातील 2 सराईत गुन्हेगारांना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने थरारक पाठलाग करून घेतले ताब्यात. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने स्टॉप अँड सर्च, टवाळखोर कारवाई व सतर्क गस्त असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस यांना वडाळा गाव परिसराकडून रविशंकर मार्गाकडे जात असताना मदिना लॉन्स वडाळा गाव नाशिकजवळ एक काळ्या रंगाची मोटारसायकल ही वडाळा गावकडून DGP नगर दिशेने जात असताना विना नंबर प्लेट तसेच मोटारसायकलवरील चालवणाऱ्या इसमाने हेल्मेट घातलेले व पाठीमागील इसम हा मास्क व टोपी परिधान केलेला दिसला. तसेच त्यांच्या हालचालीही संशयास्पद असल्याचे दिसले, म्हणून गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना मोटारसायकल थांबविण्यास सांगितले असता त्यांनी पोलिसांना पाहून त्यांची मोटारसायकल ही भरधाव वेगाने चालवून घेऊन जात असताना गुन्हे शोध पथकाने त्याचा थरारक पाठलाग करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता एका सदर रस्त्यावर असलेल्या एका गतिरोधकावर त्यांचा वेग कमी झाल्याने त्यांची मोटारसायकल थांबवण्यात यश आले, परंतु ते मोटारसायकल सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यांचा पाठलाग करून ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता एक चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली असून आज रोजी ते नाशिक शहरात चेन स्नॅचिंग करिता आले होते व रस्त्याने एकटी असलेल्या गळ्यात सोने घातलेल्या महिलेच्या शोधात होते, परंतु त्या अगोदरच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने त्यांना थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. ताब्यात संशयित इसमांची नावे: मयूर दिनेश बजरंगे वय 40 वर्ष, जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी वय 42 वर्ष. वरील दोन्ही आरोपी हे आंतरराज्य टोळीचे सदस्य असून त्यांच्यावर वैयक्तिक तसेच टोळीने केलेले खालील गंभीर गुन्हे दाखल आहेत.